नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूया डिग्री. काय बघायचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये? डिग्री हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे डिग्रीचे किती प्रकार आहेत. डिग्रीचे प्रकार किती आहेत? 3. ते आपल्याला अगोदर माहीत असायला पाहिजेत. त्यामध्ये डिग्रीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. लिहा, डिग्रीचे 3 प्रकार आहेत: PO, SI, TI, VE. पॉझिटिव्ह डिग्री. DEGREE. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार कोणता आहे? कोणता आहे सांगा? बरोबर, माहिती आहे आपल्याला. कंपॅरेटिव्ह डिग्री. COMPARA. लिहून घ्या. कंपॅरेटिव्ह डिग्री. DEGREE डिग्री. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बरोबर सुपरलेटिव्ह डिग्री. कोणता प्रकार आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. SUPERLATIVE. सुपरलेटिव्ह डिग्री. DEGREE. हे डिग्रीचे 3 प्रकार आहेत. पहिली डिग्री पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरी डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री. आता आपण बघूया पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य कसे ओळखायचे. काय बघायचे आपल्याला आता? पॉझिटिव्ह डिग्री. POSITIVE. पॉझिटिव्ह डिग्री. DEGREE. दिलेल्या वाक्यात पॉझिटिव्ह डिग्री आहे हे कसं ओळखायचं? तर जर लिहून घ्या. जर विशेषणाला जर विशेषणाला PR किंवा EST हा प्रत्यय जोडलेला नसेल. हा प्रत्यय लिहून घ्या. हा प्रत्यय जोडलेला नसेल. हा प्रत्यय जोडलेला नसेल. लिहून घ्या सगळं. नसेल किंवा विशेषणाच्या पूर्वी. विशेषणाच्या पूर्वी. मोर MORE किंवा मोस्ट आलेले नसेल. बघा, आलेले नसेल. तेव्हा ते विशेषण पॉझिटिव्ह डिग्रीचे असते. तो SI TI VE. पॉझिटिव्ह DEGREE डिग्री चे असते.
उदाहरण बघू. एक्झाम्पल. ब्युटिफुल, BEAUTIFUL, ब्युटिफुल. टॉल, TALL, टॉल. इम्पॉर्टंट, IMPORTANT, इम्पॉर्टंट, ETC, एक्सेट्रा. तर जेव्हा असं विशेषणाच्या पूर्वी कोणताही प्रत्यय नसतो किंवा कोणताही शब्द नसतो किंवा त्याच्यानंतर कोणताही प्रत्यय नसतो तेव्हा त्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री असते. उदाहरणच बघायचं झालं तर राम इज ॲज टॉल ॲज लक्ष्मण, LAXMAN. तर या वाक्यामध्ये आपल्याला इथे दिसतंय बघा, हा जो टॉल शब्द आहे टॉल तो पॉझिटिव्ह डिग्रीचा आहे आणि त्याच्यापूर्वी ॲज, नंतर ॲज किंवा कधी कधी तो विशेषणमध्ये आणि ॲज असंही येतं. तेव्हा त्या वाक्यामध्ये कोणती डिग्री असते? पॉझिटिव्ह डिग्री. कोणती डिग्री असते? पॉझिटिव्ह डिग्री. आता त्याच्यानंतर आपण दुसरी डिग्री बघूया. कोणती डिग्री आहे सांगा बरं दुसऱ्या डिग्रीचं नाव? बरोबर. कोणती आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. COMPARATIVE, कंपॅरेटिव्ह डिग्री. DGREE. तर जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखायची कशी? तर जेव्हा जेव्हा विशेषणास जेव्हा जेव्हा विशेषणास जेव्हा विशेषणास ER कोणता कोणता ER कोणता ER हा प्रत्यय जोडलेला असतो. ER हा प्रत्यय ER हा प्रत्यय जोडलेला असतो. जोडलेला लिहून घ्या. जोडलेला असतो असतो किंवा विशेषणाच्या पूर्वी किंवा विशेषणाच्या पूर्वी विशेषणाच्या पूर्वी एक शब्द असतो तो कोणता? मोर. विशेषणाच्या पूर्वी मोर हा शब्द असतो. मोर हा शब्द असतो तेव्हा त्या वाक्यामध्ये कोणती डिग्री असते? कंपॅरेटिव्ह डिग्री असते. COMPARATIVE, कंपॅरेटिव्ह DGREE, डिग्री ए. तेव्हा त्या वाक्यात काय असते? कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आपण आता त्याचं उदाहरण बघूया. एक्झाम्पल असं लिहा EX. एक्झाम्पल. राम इज taller, TALLER, taller than THAN, taller than any
ऑदर लिहून घ्या. ऑदर बॉय इन द क्लास. इन द क्लास. मित्रांनो, या वाक्यामध्ये बघा विशेषणाला ER प्रत्यय जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यान आलेलं आहे. ही कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य ओळखण्याची खूण आहे. दुसरं वाक्य बघू आपण. सीता, SEETA. सीता इज मोर ब्युटिफुल. लिहा. मोर BEAUTIFUL. सीता इज मोर ब्युटिफुल. गर्ल, GIRL. गर्ल इन मोर ब्युटिफुलच्या नंतर दॅन. मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर. दॅन एनी अदर गर्ल, GIRL. गर्ल इन द क्लास, CLASS. या वाक्यात जर बघितलं तुम्ही तर विशेषणाच्या पूर्वी काय आलेलं आहे? मोर. आणि त्याच्यानंतर त्यान हा शब्द आलेला आहे. तर ही कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य ओळखण्याची खूण आहे. चला पुढे बघूया आता. त्याच्यानंतर तिसरा डिग्रीचा प्रकार आहे तो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. कोणती आहे? SUPERLATIVE. सुपरलेटिव्ह डिग्री. DEGREE. आता सुपरलेटिव्ह डिग्री जेव्हा जेव्हा विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. जेव्हा विशेषणाच्या किंवा विशेषणाला विशेषणाला EST हा प्रत्यय जोडलेला असतो. EST हा प्रत्यय जोडलेला असतो. किंवा विशेषणाच्या पूर्वी. विशेषणाच्या पूर्वी मोस्ट लिहिलेले असते. मोस्ट, MOST. मोस्ट काय लिहिलेलं असतं? मोस्ट असते. मोस्ट हा शब्द असतो किंवा मोस्ट असते. तेव्हा त्या वाक्यात कोणती डिग्री असते? सुपरलेटिव्ह. तेव्हा त्या वाक्यात SUPERLATIVE सुपरलेटिव्ह डिग्री असते. DEGREE. सुपरलेटिव्ह डिग्री असते. उदाहरण बघू आता. उदाहरण घ्या. चला उदाहरण घ्या. इकडं आळसू नका, लक्ष द्या इकडं. राम इज द टॉलेस्ट. TALLEST. टॉलेस्ट. BOY बॉय इन द क्लास. राम इज टॉलेस्ट बॉय इन द क्लास. या वाक्यामध्ये बघा विशेषणाला कोणता प्रत्यय लावला? EST. आणि दुसरं वाक्य घेऊया. सीता, SEETA. सीता इज
The Sita is the most Sita is the most beautiful BEAUTIFUL most beautiful girl 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 in the class CLASS. आता या जर वाक्याकडे बघितलं तर इथं विशेषणाच्या पूर्वी कोणता शब्द आलेला आहे? मोस्ट. म्हणजे या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात एकतर विशेषणाला EST प्रत्यय जोडला जातो किंवा विशेषणाच्या पूर्वी मोस्ट हा शब्द येतो, तेव्हा त्या वाक्यामध्ये कोणता डिग्रीचा प्रकार असतो? सुपरलेटिव्ह डिग्री. कळालं? आता काय करायचं आपल्याला? विशेषणाची रूपं कशी बनतात ते बघायचंय. विशेषणाची रूपे बनवण्याचे नियम लिहा. विशेषणाची रूपे बनवण्याचे, लिहून घ्या बरं, बनवण्याचे नियम. नियमाला काय म्हणायचं इंग्रजीत? रूल. काय म्हणायचं? RULES. रूल्स म्हणजे नियम. याच्यामध्ये पहिला नियम आहे सर्वसाधारणपणे, लिहून घ्या. सर्वसाधारणपणे विशेषणाच्या विशेषणाच्या पहिल्या रूपास म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्मला, पहिल्या रूपास सर्वसाधारणपणे विशेषणाच्या पहिल्या रूपास अनुक्रमे डॅश ER व डॅश EST, डॅश ER व डॅश EST हा प्रत्यय जोडून, PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री व SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री ही रूपे तयार होतात. झालं का लिहून? तयार होतात. कळालं? आता आपण या नियमाची उदाहरणं बघूया. 3 कॉलम करायचे. एक PD चा कॉलम, PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. दुसरा TD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि तिसरा SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आता आपण उदाहरण घेऊया. ग्रेट, GREAT, हे ग्रेट काय झालं? पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण. आता याला काय करायचं? CD म्हणजे कंपॅरेटिव्ह. काय लिहिलं इथं? ER प्रत्यय जोडायचा. मग हा शब्द लिहून घ्या इथं GREAT, आणि त्याला काय करायचं? ER हा प्रत्यय जोडायचा. तो काय झाला? ग्रेटर. त्याच्यानंतर SD चं रूप बनवत असताना आपल्याला काय करायचंय? ग्रेट शब्द लिहा, GREAT, ग्रेट, आणि त्याला काय जोडायचं? EST, ग्रेटेस्ट. हे झालं कशाचं रूप? सुपरलेटिव्ह डिग्रीचं. त्याच्यानंतर घ्या टॉल, TALL. टॉलचं दुसरं रूप काय होईल? दुसरं म्हणजे CDचं रूप.
TALL त्याला कोणता प्रत्यय जोडायचा? ER. त्याच्यानंतर पुढचं रूप करायचं आपल्याला SDचं टॉलेस्ट TALL त्याला कोणता प्रत्यय पाहिजे? EST टॉलेस्ट. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ HIGH हाय. आता आपल्याला शिडीचं रूपांतर करायचंय, शिडीचं रूप बनवायचंय. अगोदर हाय शब्द घेतला, हायला काय करायचं? ER हा प्रत्यय जोडायचा ER आणि त्याच्यानंतर HIGH हाय घेतलं, त्याला काय करायचंय? सुपरलेटिव्हचं रूप, मग त्याला काय जोडायचं? EST. आलं का लक्षात? आता आपण पाहतोय दुसरा नियम. काय आहे दुसरा नियम? दुसरा नियम आहे दुसरा नियम काय आहे? जर विशेषणाच्या शेवटी जर विशेषणाच्या शेवटी ई असेल, काय असेल? ई असेल. जर विशेषणाच्या शेवटी ई असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्री चे रूप बनवताना त्याला काय करायचं? आर व त्याला अनुक्रमे काय करायचं? आर व ST जोडतात. फक्त काय करायचं? त्याला आर व ST जोडतात. काय करतात? आर व ST जोडतात. आर व ST जोडायचं. आता आपण त्याचे उदाहरणं पाहू. 3 कॉलम करा. PD CD आणि SD. PD CD आणि SD. PDचं उदाहरण BRAVE. बघा आता इथं काय आलंय? इथं आलं ई. मग त्याला काय करायचं आपल्याला सीडीचं रूप बनवताना? BRAVE. इथं फक्त काय करायचं? आर जोडायचंय. आणि SD मध्ये BRAVE. इथं काय करायचं? फक्त ST जोडायचं. इथं फक्त आर जोडलं आणि इथं ST. पुढचा शब्द घ्या. पुढचा शब्द फाईन. FINE. आपण 3 शब्द लिहून घेऊ एकदा. FINE फाईन. FINE फाईन. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द घेऊ. LARGE लार्ज. CD मध्ये घेऊया LARGE लार्ज. SD मध्ये घेऊया LARGE लार्ज. आता आपल्याला फाईनचं दुसरं रूप बनवायचं. काय करायचं? फक्त आर घ्यायचं. सुपरलेटिव्ह बनवायचं. काय करायचं? फक्त ST लिहून काढायचं. लार्ज, लार्जर आणि लार्जेस्ट अशा पद्धतीनं विशेषणाची रूप बनवण्याचा हा दुसरा नियम आहे. आता याच्यानंतर आपण विशेषणाची रूप बनवण्याचा दुसरा नियम बघू. तिसरा. पुढं
जर जर विशेषणाच्या जर विशेषणाच्या तर विशेषणाच्या शेवटी जर विशेषणाच्या शेवटी y असेल, काय असेल? y असेल, y असेल तर cd व sd, sd म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, cd व sd ची रूपे बनवताना डी व एस डी ची रूपे बनवताना अनुक्रमे y चा बदल आय करून, y चा बदल काय करायचा? आय करून ई आर व एस टी, ई आर व एस टी हे प्रत्यय जोडतात, हे प्रत्यय जोडतात. काय करायचं? हे प्रत्यय जोडतात. कळालं का? बघा आता आपण याची उदाहरणं बघूया. पहिला कॉलम करूया ईडीचा, दुसरा कॉलम करूया ईडीचा आणि तिसरा कॉलम करूया एसडीचा. पहिलं उदाहरण घेऊया प्रेटी, PRETTY. आता याचं वायचं आय करायचंय, PRETT, वायचा बदल आय करायचा आणि त्याला काय जोडायचं? ER हा प्रत्यय जोडायचा आहे, म्हणजे काय झालं? प्रेटियर. आणि एसटी स्वरूप बनवताना PRETT, वायचा बदल आय, प्रेटिएस्ट, प्रेटियर, प्रेटिएस्ट. पुढचा शब्द घेऊया आपण हेवी, HEAVY. हेवीचं काय होईल दुसरं रूप? HEAVY, वायचा बदल आय, हेवियर. आणि एसडी स्वरूप बनवताना HEAVIEST, हेविएस्ट. पुढचा शब्द घेऊया आपण. पुढचा शब्द आहे लेझी, LAZY. आता लेझीचं सीडीचं रूप काय होईल? LAZIER, लेझियर. आणि एसडीचं काय लेझीचं रूप होईल? LAZIEST, लेझिएस्ट. कळालं? पुढचा नियम बघू आपण. कितवा नियम आहे? चौथा. जर विशेषणाचे शेवटी व्यंजन असेल, विशेषणाच्या शेवटी व्यंजन असेल, विशेषणाच्या शेवटी व्यंजन असेल आणि त्याच्या पूर्वी, विशेषणाच्या शेवटी व्यंजन असेल आणि त्याच्या पूर्वी एकच
स्वर. स्वर किती इंग्रजीत? 5. ए, ई, आय, ओ, यू. एकच स्वर असेल, एकच स्वर असेल, एकच स्वर असेल तर सीडी व एसडी, सीडी व एसडी चे रूप बनवताना, सीडी व एसडी चे रूप बनवताना, सीडी व एसडी चे रूप बनवताना अनुक्रमे, सीडी व एसडी चे रूप बनवताना अनुक्रमे शेवटचे अक्षर दोनदा करून, शेवटचे अक्षर काय करायचं? दोनदा लिहून, शेवटचे अक्षर दोनदा लिहून, शेवटचे अक्षर दोनदा लिहून त्याला ER व EST हा प्रत्यय जोडावा, हा प्रत्यय काय करायचं? हा प्रत्यय जोडावा. याची आपण आता उदाहरणं बघूया. पहिला कॉलम PD चा, दुसरा कॉलम CD चा आणि तिसरा कॉलम SD चा. हा उदाहरण घेऊया पहिलं. फॅट, FAT, फॅट. नियम काय सांगतो? FA शेवटचं अक्षर काय करायचंय? दोनदा घ्यायचं आणि त्याला काय करायचं? ED जोडायचं, ER जोडायचं. आणि SD रूप बनवायचं असेल तर त्यालाही तसंच करायचं. FATTEST शेवटचं अक्षर दोनदा लिहायचं आणि त्याला ER आणि ST जोडायचं. पुढचा शब्द घेऊया. BIG, बिग. आता बिगर, बिगर BI शेवटचं अक्षर डबल आणि त्याला काय करायचं? ST जोडायचं. तसंच STचं रूप बनवताना BI डबल G लिहावं लागल आणि शेवटी EST, टेस्ट. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे फॅट बिग. हॉट, हॉट, HOT, हॉट, हॉट. आणि त्याचं दुसरं रूप काय होईल? दुसरं म्हणजे CDचं रूप HOTTER, हॉटर. आणि त्याचं तिसरं म्हणजे विशेषणाचं SDचं रूप HOTTEST, हॉटेस्ट. कळालं? तर अशा पद्धतीनं जर विशेषणाच्या शेवटी व्यंजन असून त्याच्यापूर्वी जर एक स्वर असेल तर शेवटचा अक्षर दोनदा लिहून त्याला अनुक्रमे ER आणि EST प्रत्यय, EST हा प्रत्यय जोडतात. आता आपण पाचवा नियम बघूया. पाचवा नियम. मित्रांनो, काही विशेषणे, काही विशेषणे, काही विशेषणे, काही विशेषणे मोठी असतात. काही विशेषणे मोठी असतात. अशा विशेषणाचे, अशा विशेषणाचे, अशा विशेषणाचे CD व SD, CD व SD चे रूप बनवताना, CD व SD रूप बनवताना, CD व SD चे रूप बनवताना काय करायचं? अनुक्रमे, अनुक्रमे त्या, त्या विशेषणाच्या पूर्वी काय करायचं? त्या
लिहा लिहा त्या विशेषणाच्या पूर्वी ते अगोदर काय करायचं? मोर. त्याच्यापुढे तो शब्द लिहायचा व मोस्ट. त्याच्यापुढं जे विशेषण आहे पूर्वी हे शब्द लिहावे. हे शब्द हे शब्द लिहितात. ओके, हे शब्द लिहितात. आता आपण याची उदाहरणं बघूया. उदाहरणासाठी 3 कॉलम करा. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, PD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. उदाहरण घ्या. ब्युटिफुल, BEAUTIFUL, ब्युटिफुल. त्याचं दुसरं रूप काय होईल? त्याच्या अगोदर शब्द घ्या एक, मोर, आणि तो शब्द लिहा विशेषण ब्युटिफुल, BEAUTIFUL. आणि SD रूप बनवताना काय करायचं? त्याच्या अगोदर घ्यायचा मोस्ट शब्द आणि त्याच्यानंतर लिहून काढायचं मोस्ट ब्युटिफुल, BEAUTIFUL. त्याच्यानंतर पुढचा शब्द घ्या इम्पॉर्टंट, IMPORTANT, इम्पॉर्टंट. आणि त्याचं दुसरं रूप मोर, इम्पॉर्टंट, मोर, IMPORTANT. आणि SD रूप बनवताना काय करायचं? मोस्ट इम्पॉर्टंट, IMPORTANT, इम्पॉर्टंट. पुढचा शब्द घेऊ आपण डिफिकल्ट, DIFFICULT, डिफिकल्ट. त्याला काय होईल? मोर डिफिकल्ट, मोर, DIFFICULT, मोर डिफिकल्ट. आणि मोस्ट डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट, DIFFICULT. तर अशा पद्धतीने हे याचे नियम आहेत. याच्यानंतरचा आणखीन एक नियम आपण बघूया, तो म्हणजे आता आपण 6वा नियम बघूया. कितवा? 6वा. काही विशेषणे वरीलपैकी कोणत्याच नियमात बसत नाहीत. काही विशेषणे वरीलपैकी कोणत्याच नियमात बसत नाहीत. ही खालीलप्रमाणे बरीच आहेत, पण आपण 2-3च बघणार आहोत. खालीलप्रमाणे आहेत. कळालं? तर ती कोणती विशेषणे ते आपण आता बघूया. उदाहरण, 3 कॉलम करा. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि SD म्हणजे
सुपरलेटिव्ह डिग्री. घ्या पहिलं उदाहरण घ्या. गुड, GOOD, गुड. गुडचं दुसरं रूप बेटर, BETTER, बेटर. आणि तिसरं बेस्ट, BEST, बेस्ट. दुसरं आहे बॅड, BAD, बॅड. त्याचं CDचं रूप आहे वर्स, WORSE. आणि तिसरा SD चं रूप वर्स्ट, WORST, वर्स्ट. आणि शेवटी मच, MUCH, मच. दुसरं रूप मोर आणि तिसरं मोस्ट. मित्रांनो, ही सर्व विशेषणे आपल्याला आली पाहिजे. तर आपण आता याच्यानंतर बघणार आहोत डिग्री बदलण्याचे नियम. काय बघणार आहोत? डिग्री बदलण्याचे नियम. दिलेल्या वाक्यातली डिग्री बदलायची असेल तर काय करायचं, कोणते नियम आहेत? लिहा. डिग्री, DEGREE, डिग्री बदलण्याचे नियम. डिग्री बदलण्याचे नियम. आता याच्यामध्ये आपण पहिला नियम बघू. जर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात SD च्या वाक्यात वन ऑफ द हे शब्द असतील तर, वन ऑफ द हे शब्द असतील तर, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात हे शब्द असतील तर कंपॅरेटिव्ह डिग्रीत वाक्य बदलण्याचे नियम. वाक्य बदलण्याचे काय बघायचे आहेत आपल्याला? नियम. वाक्य बदलण्याचे नियम. हा नियम लिहून घ्या अगोदर. पहिली गोष्ट घेतला का लिहून? आता आपण काय करू, एक वाक्य घेऊ. त्या वाक्यानुसार ते वाक्य कसं बदलतंय ते बघू. चला, उदाहरण 1. राम is one of the tallest, TALLEST, tallest boys, BOYS, boys the class, CLASS. तर आता इथं बघा, क्रिया सुरुवातीला काय करायचं, असं जर वाक्य आलं तर त्याचे भाग पाडायचे. कसे भाग पाडायचे? क्रियापदापर्यंत 1, विशेषणापर्यंत 2 आणि राहिलेला उरलेला शेवटपर्यंत 13. असे 3 भाग पाडायचे. पाडले. राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन द क्लास. आता या वाक्यामध्ये कोणती डिग्री आहे? कोणती डिग्री? सुपरलेटिव्ह डिग्री. आणि या वाक्याचं कशात रूपांतर करायचं? कंपॅरेटिव्ह डिग्री. तर त्याचा पहिला नियम आहे 1 नंबर. 1 नंबरचा नियम लिहा. 1. क्रियापदापर्यंत काय करायचं? क्रियापदापर्यंत जशास तसे लिहावे. क्रियापदापर्यंत काय करायचं?
जशास तसे क्रियापदापर्यंत जशास तसे घ्यावे. क्रियापदापर्यंत जशास तसे घ्यावे. लिहिलं म्हणजे इज पर्यंत जशाला तसं लिहून काढायचं. दुसरा नियम आहे, आता इथं हे वन ऑफ द टॉलेस्ट हे जे आहे तिथं काय करायचं, या विशेषणाचं दुसरं घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर लिहून घ्या. त्याच्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं, विशेषणाचे दुसरे रूप घ्यावे. त्याच्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप घ्यावे. आणि तर लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे जे वन ऑफ द शब्द आलेले आहेत, वन ऑफ द हे शब्द काढून टाकावेत. कंसात लिहा, वन ऑफ द हे शब्द, वन ऑफ द हे शब्द लिहू नयेत. वन ऑफ द हे शब्द लिहू नयेत. वन ऑफ द हे शब्द लिहू नयेत. हा महत्वाचा मुद्दा आहे इथं. त्याच्यानंतर तिसरा नियम लिहून घ्या. हा नियम अत्यंत महत्वाचा आहे, तो आवर्जून लक्षात ठेवा. कारण जेव्हा सगळं शिकून होत आहे आणि 1 महिन्याने 2 महिने जेव्हा तुम्ही वाक्य बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला उत्तर त्याचं येत नाही. काय नियम आहे, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर दॅन मेनी ऑदर घ्यावे. काय करायचं, त्याच्यानंतर दॅन मेनी ऑदर घ्यायचं. काय करायचं, दॅन मेनी ऑदर घ्यावे. पुढचा नियम चौथा नियम आहे, हे जे विशेषणानंतर आलेले शब्द आहेत, बॉईज इन द क्लास, ते जशा तसे लिहून काढायचे. त्याच्यानंतरचा नियम आहे, त्याच्यानंतर विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं, विशेषणानंतरचे शब्द घ्यावेत. समजलं? ओके. आता काय करू, त्याची रचना बघू आपण. रचना घ्या. आता सुरुवातीला काय करायचं, कर्ता. कर्त्यानंतर काय करायचं, प्लस क्रियापद. त्याच्यानंतर काय करायचं, क्रियापदाच्या नंतर विशेषणाचं काय करायचं, दुसरं रूप घ्यायचं. विशेषणाचं दुसरं रूप घेतल्यावर काय करायचं, त्याच्यानंतर आपल्याला काही शब्द लिहायचे. कोणते शब्द, दॅन मेनी ऑदर. आणि त्याच्यानंतर काय करायचं, विशेषणानंतरचे शब्द काय करायचं, त्याच्यानंतर विशेषणानंतरचे
विशेषणानंतरचे काय करायचं शब्द, त्याच्यानंतर काय करायचं विशेषणानंतरचे शब्द, आणि याला काय करून घ्यायची बॉर्डर करून घ्यायची, बॉर्डर. समजलं? हा, कळालं सगळ्यांना? आता काय करू आपण या ठिकाणी हे जे वाक्य आहे त्या वाक्याचं आपण इथं उत्तर लिहूया. या राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन द क्लास. ओके, चला. हा, सुरुवातीला काय करायचं राम इज क्रियापदापर्यंत जशा तसे घ्यावे. मग काय करू आपण राम इज घेतलं क्रियापदापर्यंत जशाला तसं. त्याच्यानंतर आता इथं वन ऑफ द टॉलेस्ट आहे त्याच्याऐवजी काय करायचं टॉलर, विशेषणाचं दुसरं रूप टॉलर, आणि वन ऑफ द हे शब्द काढून टाकायचे, लिहायचे नाही. त्याच्यानंतर काय करायचं दॅन मेनी अदर घ्यावे. घ्या इथं दॅन मेनी MANY दॅन मेनी ऑदर. घेतलं का दॅन मेनी ऑदर? दॅन मेनी ऑदर घ्यावे. आणि त्याच्यानंतर काय करायचे विशेषणानंतरचे शब्द घ्यावेत. कोणते आहेत विशेषणानंतरचे शब्द सांगा पटकन. बॉईज इन द क्लास, बरोबर. BOYS बॉईज इन द क्लास, CLASS. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात वन ऑफ द हे शब्द असतील तर त्या वाक्याचं कशात रूपांतर केलं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आता आपल्या त्याच वाक्याचं रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीत करायचंय, तर तो आपण पुढचा नियम पाहूया. ओके, लिहा खाली. जर जर SDच्या वाक्यात लिहून घ्या. जर SDच्या वाक्यात वन ऑफ द हे शब्द असतील शिते तर जमतील भूते, असं नाही बरं का. असतील तर PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीत वाक्य बदलण्याचे नियम. वाक्य बदलण्याचे नियम. कळालं? तर वाक्य लिहून घेऊ आपण मागाच्या सारखंच, म्हणजे मागाचंच वाक्य लिहून घेऊ. कोणतं? एक्झाम्पल. राम इज वन ऑफ द टॉलेस्ट TOLLEST टॉलेस्ट बॉईज BOYS बॉईज इन द क्लास CLASS. झालं. या वाक्याचे काय करायचे 3 भाग करायचे. क्रियापदापर्यंत पहिला, विशेषणापर्यंत दुसरा, आणि शेवटपर्यंत तिसरा. असे भाग झाल्यावर आता आपण नियम बघू. पहिला नियम, आता इथं काळजीपूर्वक लक्ष द्या, एवढं सोपं नाहीये हे. वन ऑफ द शब्द असल्यावर पॉझिटिव्ह डिग्रीत वाक्य बदलायचं आपल्याला. सुरुवातीला काय करायचं 1 नंबर सुरुवातीस वाक्याच्या सुरुवातीस असं लिहिलं तरी चालेल. वाक्याच्या सुरुवातीस व्हेरी फ्यू घ्यावे. VERY व्हेरी FEW व्हेरी फ्यू घ्यावे. काय करायचं वाक्याच्या सुरुवातीला
व्हेरी फ्यू घ्यावे. दुसरा नियम, व्हेरी फ्यू घेतल्यावर काय करायचंय बघा, हे विशेषणानंतर आलेले शब्द घ्यावे. पुढचा नियम, त्याच्यानंतर त्याच्यानंतर विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. त्याच्यानंतर विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. काय करायचे त्याच्यानंतर? विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा नियम आहे तो म्हणजे विशेषणानंतरचे शब्द घेतले की पुन्हा काय करायचं? लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा नियम आहे हा. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचे अनेक वचनी रूप घ्यावे. सहाय्यकारी क्रियापदाचं काय करायचं? काय करायचं? अनेकवचनी रूप. म्हणजे इथं जे इज आहे त्याचं काय होईल? अनेकवचनी रूप आर. अतिशय महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा हा. अनेकवचनी रूप घ्यावे. चौथा नियम आहे, त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणाचे पहिले रूप घेऊन. त्याच्यानंतर विशेषणाचे पहिले रूप घेऊन पहिलं रूप घ्यायचं. पहिले रूप घेऊन त्याच्या दोन्ही बाजूस काय करायचं? त्याच्या दोन्ही बाजूस ॲज हा शब्द घ्यावा. ॲज हा शब्द घ्यावा. काय करायचं? त्याच्या दोन्ही बाजूला ॲज हा शब्द घ्यावा. आणि शेवटचा नियम, शेवटी वाक्याच्या सुरुवातीचा त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचा शेवटी काय करायचं? कर्ता घ्यावा. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचा काय करायचं? कर्ता घ्यायचा. कळालं? आता आपण त्याचं स्ट्रक्चर लिहूया. काय करायचं? सुरुवातीला स्ट्रक्चर लिहा. SRE स्ट्रक्चर लिहिताना काय करायचं? सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीस व्हेरी फ्यू प्लस व्हेरी फ्यू. त्याच्यानंतर विशेषणानंतरचे शब्द. विशेषणानंतरचे शब्द. त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणानंतरचे शब्द. पुढं काय करायचे? विशेषण शब्द घेतल्यावर अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद. अनेक वचनी सहाय्यकारी
क्रियापद घेतलं, अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर ॲज, त्यानंतर ॲज आणि विशेषण. विशेषण पॉझिटिव्ह रूप, विशेषणाचं पहिलं रूप. त्यानंतर ॲज, बघा विशेषणाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ॲज, आणि त्याच्यानंतर शेवटी काय आहे, वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता, अशी आहे त्याची रचना. बॉक्स करायचा याला, कळालं? आता आपण काय करू, त्या वाक्याचं उत्तर लिहू. कोणतं वाक्य? ते मगाचं वाक्य, राम. राम, एक्झाम्पल लिहा. राम वन, लिहून घ्या. वन ऑफ द टॉलेस्ट, TALL, टॉलेस्ट बॉईज, BOIS, बॉईज इन द LA. वाक्याचे काय करायचे? 3 भाग करायचे. क्रियापदापर्यंत 1, विशेषणापर्यंत 2, आणि हा राहिलेला शेवटचा रा. तर लिहिताना मार्जिन मध्ये काय करायचं? ANS लिहायचं, ANS, त्याला अंडरलाईन करायची. सांगा, कोण सांगतंय आता काय करायचं ते? सांगा सांगा सांगा. बरोबर. सुरुवातीला काय करायचं? व्हेरी फ्यू घ्यायचं. व्हेरी फ्यू घेतल्यावर विशेषणानंतर आलेले शब्द कोणते? बॉईज इन द क्लास, लिहून काढा. बॉईज इन द क्लास, बॉईज इन द क्लास. त्याच्यानंतर काय करायचं? विशेष सहाय्यकारी क्रियापदाचं अनेकवचनी रूप. आता इज आलेलं, इजचं अनेकवचनी रूप आर. त्याच्यानंतर ॲज विशेषण, आणि त्याच्यानंतर ॲज म्हणजे विशेषण आणि त्याच्या दोन्ही बाजूला ॲज शब्द, ॲज टॉल ॲज. आणि शेवटी काय करायचं? वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता घ्यायचा. कळालं? ओके. आता इथपर्यंत आपण बघितले. आता याच्यानंतर आणखीन काही नियम आहेत, ते आपण नियम पाहूया. आता आपण पुढचा भाग बघूया. कोणता भाग बघायचा आपल्याला? पुढचा भाग, ज्याच्यामध्ये आपण जर दिलेल्या वाक्यात, खाली लिहा जरा, जर दिलेल्या वाक्यात, जर दिलेल्या वाक्यात, जर दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द, तसं नका लिहू, जरा वेगळं लिहा. कट करा, हे कट करा, वेगळं लिहायचं आपल्याला. जर लिहा, जर SDच्या वाक्यात, SDच्या वाक्यात, जर SDच्या वाक्यात वन ऑफ हे शब्द, वन ऑफ हे शब्द, मगाशी काय बघितलं आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये? असतील तर. हे शब्द आता नसतील तर. हे शब्द नसतील, हे शब्द नसतील तर. TD म्हणजे कंपॅरेटिव्ह, डिग्रीत. वाक्य बदलण्याचे नियम, वाक्य बदलण्याचे नियम काय आहेत? वाक्य बदलण्याचे नियम आपण बघणार आहोत. आता आपण काय करूया? वाक्य लिहूया. मग त्या वाक्याच्या आधारे ते वाक्य कसं बदलायचं त्याचे नियम बघूया. वाक्य घ्या. राम
इज द टॉलेस्ट, TALLEST, टॉलेस्ट बॉय इन द क्लास, CLASS. काय करायचं, असं करायचं असल्यावर आता हे वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे? हे वाक्य आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आणि आपल्याला ह्या वाक्याचं रूपांतर करायचंय कंपॅरेटिव्ह डिग्री. तर काय करायचं? सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला करायचं क्रियापदापर्यंत पहिला भाग, विशेषणापर्यंत दुसरा भाग आणि हा उरलेला शेवटपर्यंत तिसरा भाग. समजलं का? आणि असं केल्यावर पहिला नियम, आपण कोणत्या डिग्रीत वाक्य बदलतोय? कंपॅरेटिव्ह. जागा बदलायची गरज नाही शब्दांच्या. पहिला नियम आहे रूल नंबर 1. एक नंबर, क्रियापदापर्यंत जशास तसे लिहावे. क्रियापदापर्यंत जशास तसे लिहावे. क्रियापदापर्यंत जशास तसे लिहावे. कोणतं आहे क्रियापद? इज. तिथपर्यंत काय करायचं? जशाला तसं लिहायचं. दुसरा नियम घ्या. दुसरा नियम काय करायचा? विशेषणाचे काय करायचं? दुसरं रूप घ्यायचं. विशेषणाचे दुसरे रूप घ्यावे आणि कंसात लिहा द लिहू नये. द लिहू नये. द लिहायचं नाही. कंस बंद. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे, विशेषणाचं दुसरं रूप घेतलं, ER किंवा मोर असलेलं, तर काय करायचं? त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर घेतलं ना विशेषणाचे दुसरं रूप, त्याच्यानंतर than any other घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? than any other घ्यावे. चौथा नियम अतिशय सोपा नियम आहे. चौथा काय करायचं? विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. आता आपल्याला काय करायचे? याचं उत्तर लिहून काढायचंय. कसं होईल उत्तर? नाही नाही नाही, रचना लिहून काढू ना अगोदर. रचना लिहा अगोदर. रचना लिहा. रचना. स्ट्रक्चर STRUCTURE. स्ट्रक्चर म्हणजे रचना. काय होईल रचना? सुरुवातीला काय करायचं? क्रियापदांत जशास तसे लिहावे म्हणजे कर्ता अधिक क्रियापद. कर्ता अधिक क्रियापद. त्यानंतर काय करायचं? क्रियापदाच्या नंतर विशेषणाचे दुसरे रूप. विशेषणाचे ते आपण बघितले सुरुवातीला. विशेषणाचे दुसरे रूप. विशेषणाचे दुसरे रूप. विशेषणाचं दुसरं रूप घेतल्यावर त्याच्यानंतर काही शब्द लिहावे लागतात. कोणते शब्द? than
एनी अदर, त्याच्यानंतर काय करायचं, देन एनी अदर घ्यावे. देन एनी अदर घेतल्यावर काय करायचं, काय करायचं, विशेषणानंतरचे शब्द, विशेषणानंतरचे शब्द, शेवटी काय येईल, पूर्णविराम द्यावा. अशा पद्धतीची ही त्याची रचना आहे. आणि द घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा. इथं आपण येऊन घेतलंय द लिहू नये, जे विशेषणाच्या पूर्वी असतं ते. आता याचं उत्तर कसं होईल, बरोबर इथे ए नसले ना, मार्जिन मध्ये ए नस लिहावं. राम इज विशेष क्रियापदापर्यंत लिहिलं. त्याच्यानंतर आता हे द लिहायचं नाही. आणि टॉयलेटचं दुसरं रूप टॉलर, TALLER, टॉलर. त्याच्यानंतर आपल्याला काही शब्द लिहायचे, कोणते, दॅन, HAN, दॅन, ANY, दॅन, एनी अदर, दॅन एनी अदर. पुन्हा काय करायचं, हे क्रिया विशेषणानंतर आलेले शब्द लिहून काढायचे. दॅन एनी अदर बॉय इन द क्लास, CLASS. समजलं, झालं लिहून, कळालं, चलो ठीक हो, चलो ठीक आहे, ओके. आता हे जर कळालं असेल तर पुढचं कळायला आपल्याला काही उशीर लागणार नाही. चला आता पुढं काय करायचंय, आता काहीतरी करायचंय ते बघू. चला लिहा पुढं, त्याच्या खाली लिहा, जर SD-च्या वाक्यात, SD-च्या वाक्यात, SD-च्या वाक्यात, SD-च्या वाक्यात वन ऑफ हे शब्द, वन ऑफ हे शब्द नसतील, वन ऑफ हे शब्द नसतील तर. अगोदर आपण कंपॅरेटिव्ह मध्ये वाक्य बदल. आता कोणत्या डिग्रीत वाक्य बदलायचंय, पॉझिटिव्ह डिग्रीत, पॉझिटिव्ह डिग्रीत वाक्य बदलण्याचे, वाक्य बदलण्याचे नियम, वाक्य बदलण्याचे नियम. तर वाक्य घेतो मी अगोदर, नंतर मग त्या वाक्याच्या आधारे मला आपल्याला ते समजावून सांगता येईल, सोपं जाईल. राम, घ्या तुम्ही पण, राम इज द टॉलेस्ट, TALLEST, टॉलेस्ट बॉय इन द क्लास. किती भाग करायचे वाक्याचे, 3, बरोबर. पहिला भाग कुठपर्यंत करायचा, क्रियापदापर्यंत, दुसरा भाग विशेषणापर्यंत, आणि तिसरा भाग उरलेला शेवटचा तिसरा भाग. आपल्याला वाक्य कोणत्या डिग्रीत बदलायचंय, पॉझिटिव्ह डिग्रीत. मग पहिला नियम काय आहे, नियम नंबर 1, आपल्याला उत्तर लिहायचे म्हणून आपण एवढी जागा सोडली. नियम नंबर, वाक्याच्या सुरुवातीस, वाक्याच्या सुरुवातीस, वाक्याच्या सुरुवातीस, वाक्याच्या सुरुवातीस नो अदर घ्यावे, नो अदर घ्यावे, नो अदर घ्यावे. वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं, नो अदर. काय घ्यायचं वाक्याच्या सुरुवातीला, नो अदर. दुसरा नियम घ्या, नो अदर घेतल्यावर काय करायचं, वाक्याच्या शेवटी जो भाग घेतलेला आहे तिसरा, तो भाग घ्यायचा इथं, बॉय इन द क्लास.
दुसरा नियम, त्याच्यानंतर विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. विशेषणानंतरचे, त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणानंतरचे शब्द घ्यावे. हा, विशेषणानंतरचे शब्द घेतल्यावर तिसरा रूल आहे तो म्हणजे त्याच्यानंतर सहाय्यकारी या पदाचे एक वचनी रूप घ्यावे. म्हणजे जे वाक्यात आलेले सहाय्यकारी क्रियापद तेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. त्याच्यानंतर चौथा नियम आहे, त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर विशेषणाचे पहिले रूप घेऊन त्याच्या दोन्ही बाजूस एस ॲज हा शब्द घ्यावा. ॲज हा शब्द काय करायचा? घ्यावा. बरोबर आलं. आणि आता आपण रचना बघू. त्याची रचना कशी? स्ट्रक्चर लिहून घ्या. STRUCTURE स्ट्रक्चर. सुरुवातीला काय करायचं? नो ऑदर घ्यावे. नो, NO, नो ऑदर, OTHER, नो ऑदर. त्याच्यानंतर काय करायचं? विशेषणानंतरचे शब्द लिहून घ्या. विशेषणानंतरचे शब्द. त्याच्यानंतर एक वचनी सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर काय करायचं? एक वचनी सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर ॲज, विशेषणाचं कितवं रूप? विशेषणाचं पहिलं रूप. त्यानंतर ॲज आणि शेवटी कर्ता. अशा पद्धतीने त्याची रचना आहे. लिहून घ्या आणि त्याला बॉक्स करा. काय करायचं? त्याला बॉक्स करायचा. बॉक्स झालं लिहून? ओके, झालं लिहून? मग आता आपण काय करू? या वाक्याचं उत्तर बघू. मार्जिन मध्ये ANS लिहून काढा. ANS. सुरुवातीला काय करायचं सांगितलंय? नो ऑदर. लिहा मग इथं नो ऑदर. OTHER, नो ऑदर. त्याच्यानंतर विशेषणानंतरचे शब्द बॉय इन द क्लास. नो ऑदर बॉय इन द क्लास. बॉय इन द क्लास सहाय्यकारी क्रियापदाचे एकवचनी रूप. नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज पहिलं रूप, टॉल, त्याच्यानंतर ॲज आणि शेवटी वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता राम. अशा पद्धतीनं वाक्य लिहून काढलं की त्याचं उत्तर आलं. कोणत्या डिग्री झाली ही? हे कोणत्या डिग्रीतलं वाक्य वरचं?
असं वाक्याचं पुढे लिहून काढायचं कोणती डिग्री इथे. कळालं? आता आपल्याला आणखीन एक भाग बघायचा आहे, तो भाग बघू आणि मग आपण थांबू. लिहा खाली. एका नामाची तुलना. एका नामाची तुलना. एका नामाची तुलना दुसऱ्या एकाच नामाशी असेल तर. दुसऱ्या एकाच नामाशी. एका नामाची तुलना दुसऱ्या एकाच नामाशी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचे रूपांतर सीडीचे रूपांतर सीडीचे नाही, आपण काय करू, पीडीचे करू. नाही, कट करा ते. असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीचे रूपांतर सीडी मध्ये करण्याचे नियम. मध्ये करण्याचे नियम. सीडी मध्ये करण्याचे नियम. मित्रांनो, आपण एक वाक्य घेऊ इथं उदाहरण आणि मग ते समजून घेऊन नियम लिहून घेऊ. उदाहरण एक. राम is as tall as लक्ष्मण. LAXMAN. आणि आता याचं काय करायचं, ह्याला म्हणायचं आपण पहिले नाम. काय म्हणायचं, पहिले नाम. याला काय म्हणू, लक्ष्मणला दुसरे नाम. त्या वाक्यात कोणती डिग्री आहे, पॉझिटिव्ह डिग्री. कोणती डिग्री आहे या वाक्यामध्ये, सीडी. एका नामाची तुलना दुसऱ्या एकाच नामाशी. अशा वाक्याचं रूपांतर फक्त सीडी मधून पीडी मध्ये आणि पीडी मधून सीडी मध्ये, म्हणजे कंपॅरेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये आणि पॉझिटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह मध्ये होत असतं. तर आता याचं पहिला नियम, 1 नंबर पहिला नियम. दुसरे नाम सुरुवातीस घ्यावे. दुसरे नाम काय करायचं, सुरुवातीस. दुसरे नाम सुरुवातीस घ्यावे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे, दुसरं नाम सुरुवातीला घ्यायचं. म्हणजे कोणतं नाम, हे लक्ष्मण जे नाम आहे ते सुरुवातीला घ्यायचं. दुसरा नियम, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. घेतलं, सहाय्यकारी क्रियापद घेतलं. जे वाक्यात असेल ते घ्या, जर नसेल तर डू डज डीड याच्यापैकी योग्य ते घ्या, पण सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा नियम, जर दिलेले वाक्य होकारार्थी असेल, जर दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच सहाय्यकारी क्रियापदाला जोडून n, t घ्यावे, अन्यथा घेऊ नये. हा
घेऊ नये. असलं तर घ्यायचं नाही, नसल्यावर एन कॉमा टी घ्यायचं. कधी करायचं? जर वाक्यामध्ये नसलं तर सहाय्यकारी क्रियापदाला एन कॉमा टी जोडायचं, म्हणजे वाक्य होकारार्थी असलं की उत्तर नकारार्थी करायचं असतं. हे थोडक्यामध्ये लक्षात ठेवा. चौथा नियम. त्याच्यानंतर विशेषणाचे काय करायचं? दुसरे रूप घ्यावे. त्याच्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप घ्यावे. काय करायचं? विशेषणाचं दुसरं रूप घ्यायचं. पाचवा नियम. त्याच्यानंतर काय करायचं? ध्यान घ्यावे. त्याच्यानंतर ध्यान घ्यावे. आणि शेवटचा नियम आहे 6वा. शेवटी पहिले नाम घ्यावे. काय करायचं? पहिले नाम घ्यावे. स्ट्रक्चर लिहून काढा. स्ट्रक्चर स्ट्रक्चर. काय करायचं? सुरुवातीला काय येईल? दुसरे नाम. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. जर वाक्यात नॉट नसेल तर नॉट जोडायचं, आणि असेल तर जोडू नये. म्हणजे होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी. त्याच्यानंतर विशेषण 2. त्यानंतर ध्यान शब्द. शेवटी पहिले नाम. रचनेला बॉक्स करा आणि आपण आता याचं उत्तर पाहूया. बघायचं. ANS. सुरुवातीला LAXMAN लक्ष्मण इज. विशेषणाचं दुसरं रूप घ्यायचं नाही. काय राहिलं? सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच एन कॉमा टी. लक्ष्मण इज नॉट टॉलर, TALLER, टॉलर दॅन राम. अशा पद्धतीनं डिग्री हे प्रकरण आता संपलेलं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं? आता वाक्य घ्यायचे आहेत. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण वाक्य घेऊया. ओके, धन्यवाद. पुन्हा भेटू. वेलकम.